कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. धनंजय मुंडेंची भेटीची बातमी. हे माझ्या विरोधात षडयंत्र, योग्य वेळी षडयंत्र रचणाऱ्याचं नाव मुख्यमंत्र्यांना सांगून पर्दाफाश करणार, सुरेश धस यांचं वक्तव्य. पक्षाध्यक्ष नात्यानं दोन्ही नेत्यांची भेट घडवली. धस मुंडे भेटीवर चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण. भेटीच्या तारखेवर बोलण्यास मात्र बावनकुळेंचा नकार. राखेतून फिनिक्स पक्षी बाहेर पडतो, मात्र बीडच्या राखेतून धनंजय मुंडे आणि धस यांची मैत्री बाहेर आली. जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल. ज्याच्यावर विश्वास ठेवला तेच आधुनिक फितूर निघाले. बीड हत्या प्रकरणातील आरोपी सोडून देण्यासाठी सुरेश धस मॅनेज झाले. धस मुंडे भेटीनंतर जरांगेंचा आरोप, तर प्रकरण दाबलं गेल्यास धस जबाबदार असल्याचाही इशारा. महायुतीत कोल्ड वॉर वगैरे काही नाही, कोल्ड वॉर धादांत खोटं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून जावं लागेल. रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका, तर रामदास कदमांकडून आदित्य ठाकरेंचा पेंग्विन असा उल्लेख. ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने यांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, तर माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचाही शिवसेनेत प्रवेश. ठाकरेंचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा. क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, हे दुर्दैव. जाधवांकडून खंत व्यक्त. भास्कर जाधवांचे चुलत बंधू बाळशेठ जाधव शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. 500 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या उपस्थितीत उद्या पक्षप्रवेश. आमदार किरण सामंतांसोबतच्या बैठकीत निर्णय. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महत्वाच्या नेत्यांची बैठक संपन्न. डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंची नेत्यांसोबत चर्चा, सूत्रांची माहिती. तर शिवसेना भवनात उद्या संध्याकाळी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. पक्षाचं धोरण असेल तरी निवडणुकीतील पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष नको. निवडणुकीतील पराभवासाठी आपणच जबाबदार. मनसेच्या बैठकीत अमित ठाकरेंची परखड भूमिका. गुहागर तालुक्यातील देवघर माळरानाला वणवा. माळरानावरील झाडांसह नव्यानं लागवड केलेल्या काजूच्या बागाही जळून खाक. स्थानिकांना आग विझवण्यात अपयश. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात मॅनेजर हितेश मेहता विरोधात गुन्हा दाखल. बँकेत 122 कोटींचा घोटाळा केल्याची हितेश मेहताची कबुली. 122 कोटी रुपये ओळखीच्या लोकांना दिले. आरबीआयच्या चौकशीत हितेश मेहताची माहिती. गोवा विधानसभेचे माजी आमदार लहू मामलेदार यांची बेळगावात हत्या. रिक्षा चालकाच्या हल्ल्यानंतर माजी आमदार लहू मामलेदार यांचा मृत्यू. आरोपी रिक्षा चालकाला अटक. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.